त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. ज्या पद्धतीने संजय राठोड यांच्यावरती आरोप झाले होते तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला होता. आता धनंजय मुंडेंवरती आरोप केले जाते तर त्यांचा सुद्धा राजीनामा घेतला पाहिजे अशी विरोधकांच्या प्रतिक्रिया. तेव्हा घेतला नाही त्यांचा राजीनामा. याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात. मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज. मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घडलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं. मी मंत्री आहे, माझे काही प्रोटोकॉल्स आहे. मी त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते. तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. शेवटचा आरोप केलाय ते म्हणून तुमचे कार्यकर्ते त्यांना धमकावतात अंजली दमानी यांनी. मी अंजली दमान यांना विनंती करते की आपल्याला जे कोणी धमक्या देत आहेत त्यांची तुम्ही तक्रार करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. त्या कारवाई करण्यासाठी मी महिला आयोगाला आणि अधिकाऱ्यांना सांगेन. ते माझे कार्यकर्ते असं लेबल करण्याचं काही कारण नाही. कारण असं म्हणणं माझ्यावर अन्याय आहे. कारण मी काही त्यांच्या कुठल्याही विषयामध्ये ह्या सगळ्या विषयात माझा दुरान्वयही कुठलाही संबंध येत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मी कोणाचं नाव घ्यावं, मी याच्यावर बोलावं, ह्याच्यावर मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर असं कोणी त्यांना बोलत असेल तर ते चुकीचं आहे. फक्त त्यांनी माझं नाव घेताना, कारण माझी त्यांच्याविषयी खूप आदर आहे मला, त्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, निस्वार्थ भावनेने काम करतात. तर त्यांनी पण एक मंत्री, महिला मंत्री जी 5 वर्ष राज्याच्या बाहेर काम करत होती, 100% संघटनेत समर्पित काम करत होती, कुठल्याही मंत्रालया किंवा कुठल्याही सरकारी विषयात इन्व्हॉल्व नव्हती, त्यांचं नाव घेत असताना किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विषयी कोणत्याही कम्युनिटी विषयी बोलताना त्यांनी सुद्धा जेवढी माहिती आली त्याच्या आधारावर न बोलता त्याच्यावर थोडा विचार करावा, आमच्याशी पण अप्रोच करून बघावं की आमचं काय म्हणणं आहे. तर त्यांना कोणी असं बोलत असेल तर ते माझेच कार्यकर्ते असं कसं लिहिले. माझ्या कार्यकर्त्याला काही वेगळा नाक आहे, शिंग आहे, काय आहे? माझे कार्यकर्ते कसं म्हणता येईल ते? म्हणजे माझे कार्यकर्ते असतील तरी पण त्यांच्यावर शिक्षा करा. आता माझ्यावर माझे 5.5-6 लाख फॉलोअर आहेत समजा इंस्टाग्रामवर. मी काय प्रत्येकाला परिचित नाही ना. तर माझ्यासाठी कोणी काही बोलत असेल तर ते माझं मत असू शकत नाही ना. त्यामुळे माझा असं त्यांना वाटलं असेल तर त्यांनी त्याच्यावर कारवाई करावी. तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बाबतीत मी त्यांच्या पाठीशी उभी आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, बीडचे पालकमंत्री देखील होतात. बीडचं राजकीय पर्यावरण जे झालं, प्रदूषण जे झालंय ते सुधारण्यासाठी काय प्रयत्न? ते सुधारावं. अजित पवार यांनी सुधारतील आणि देवेंद्र फडणवीस हे सुधारतील असं ओव्हरऑल वातावरण आता दिसतंय. आणि जर ते सुधारणार असतील तर माझी सर्वस्वी त्यांना साथ राहील. आणि ते बिघडलंय असंही म्हणायला माझं मन जड होतं, कारण मी राज्यभरातल्या घटनांचाही आढावा घेते. त्यावर आपण नंतर कधी बोलू. पण ते बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल त्यांना आपण पाठीशी घालू नये अशी अपेक्षा आमची पण नेत्यांकडनं आहे. जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.